जी टाळी देखील आपल्या खेळाडूंसाठी होणे गरजेचं असतं, कारण का काहीतरी एक छोटासा खेळाडू काहीतरी मोठी कामगिरी करताना आपल्याला बघूची भेटतली. पहिल्या चेंडूवरती विकेट, पहिल्याच चेंडूवरती विकेट. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्या चेंडूवरती एक धावेची मोहर लागली असा. तर 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. संध्याकाळच्या सत्रात तुम्ही आम्ही सर्वजण हो तर प्रयत्नांची पराकाष्ठा एक एक रन बनवू का तुमका करू काच लागात, कारण का अक्षय दुसऱ्या बाजूने चांगला प्रात्यक्षिक आपल्याला बघूचा भेटला मैदानात. आणि नक्कीच काय खाऊन दिलो काय माहित नाही. आणि षटकार येते, एक लांब लचक षटकार. थँक्यू. आखांड्याच्या पहिल्याडी इला मनात आणि गेला बाबल्याच्या दुकानात असं फटको आपल्या का मैदानाच्या आतमध्ये बघू का भेटलो. किती पाहिजे? 3 बॉल 3 पाहिजे. 3 चेंडूवरती 3 रन्साची आवश्यकता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटको बघू का भेटलो आणि बाणगंगा हो संघ विजयी होता. दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन. चांगलं क्रिकेट खेळला. थोडासा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती अक्षयच्या माध्यमातून, परंतु बाणगंगा हा संघ आपल्याला या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळते. सन्माननीय रमेशजी रिकामे साहेब सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आयोजकांच्या वतीने आणि आमच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद. याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय धनंजय पाटील सर. या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार जातो. एकच मिनिट सर. सोहम सन्माननीय रमेशजी रिकामे यांच्या शुभ हस्ते मात्र सोहमला सन्मानित केलं जाईल. आणि त्याचबरोबरीने अंतरा सुनील तेलप हिने देखील यायचं. यांच्या देखील शुभ हस्ते त्यांना एक टी-शर्ट दिलं जाईल.